मागील कित्येक वर्षांपासून आयसीसीची ट्रॉफी भारतीय संघाला हुलकावणी देत होती. मात्र यंदा भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप टूर्नामेंट जिंकून ह्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मोठ्या विजयासह भारतीय क्रिकेट संघाचे 3 धुरंधर क्रिकेटर्स विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट एक्सपर्ट्स यांनी ह्या निर्णयावर आपले मत मांडले. अनेकांच्या मतानुसार हे तिघेही आणखी 2 ते 3 वर्ष सहज खेळू शकले असते. त्यांची पोकळी भरून निघणे भारतीय संघाला अवघड जाईल. मात्र विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांची या निर्णयावर प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या मते विराट कोहलीने जो काही निर्णय घेतलाय तो विचारपूर्वकच घेतलेला आहे आणि हा निर्णय अगदी योग्य आहे. राजकुमार शर्मा असे विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे नाव आहे. त्यांच्या मते एखाद्या खेळाडूने कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावरच निवृत्तीचा निर्णय घ्यावा. विराट कोहलीने अशा वेळी निवृत्ती जाहीर केली जेव्हा संघाने एक मोठी स्पर्धा जिंकली होती. फायनल सामन्यात संघाच्या विजयात मोलाचे योगदान त्याने दिले. तसेच संघात तरुण खेळाडूंना संधी मिळावी असा देखील महत्त्वाचा विचार ह्या निर्णयामागे होता. तेव्हा त्याच्या निर्णयाशी मी पूर्णपणे सहमत आहे. T20 क्रिकेटमधून निवृत्तीनंतर तो लॉंगर फॉर्म ऑफ क्रिकेट म्हणजेच वन डे आणि टेस्ट क्रिकेटवर फोकस करू शकणार. माझी इच्छा आहे की विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट वन डे वर्ल्ड कप जिंकून व्हावा. T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल कोच राजकुमार शर्मा यांनी भारतीय संघाचे अभिनंदन देखील केले. मित्रांनो, तुमच्या मते विराट कोहलीचा T20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय योग्य की अयोग्य कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.